सणाला गेल्या 40 वर्षांपासून धुळ्यातील मुस्लिम समाजानं हार कंगन तयार करत हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिलाय। यामुळे या सणाला विशेष असं महत्त्व धुळ्यातून प्राप्त झालंय। रमजानचे रोजे ठेवूनही मुस्लिम बांधव हार कंगन बनवण्यात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे। होळी आणि गुढीपाडवा हे सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेत। या सणांसाठी हार कंगन या पदार्थांचा विशेष मान असतो। मात्र हा पदार्थ तयार करण्यासाठी धुळ्यातील हलवाई परिवारानं गेल्या 40 वर्षांची परंपरा अबाधित टाकली आहे। त्यांच्याकडूनच या हार कंगणाची खरेदी केली जाते। बाबूलाल अझमुद्दीन हलवाई या मुस्लिम परिवारानं गेल्या 40 वर्षांपासून वडिलोपार्जित हार कंगन तयार करण्याचा व्यवसाय अबाधित सुरू ठेवलाय। विशेष म्हणजे या मुस्लिम परिवाराकडूनच हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात हार कंगन खरेदी करतात। यामुळे या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला गेलाय। रमजान सारखा पवित्र महिना सुरू असताना देखील हिंदू बांधवांच्या होळी आणि गुढीपाडवा या सणासाठी या मुस्लिम कुटुंबियांनी कंबर कसली आहे। जवळपास 1.5 टन माल या सणासाठी तयार करण्यात आला। हा तयार केलेला माल मुंबई, पालघर, बोईसर यांसह महाराष्ट्रातील विविध भागात जात असल्याची माहिती बाबूलाल हलवाई यांच्याकडून देण्यात आली आहे। मी बाबूलाल हलवाई, रमजान बाबा नगर, धुळ्यामध्ये राहतो। हा आमचा व्यवसाय वडिलोपार्जित आहे। गेल्या 40 वर्षापासून आमचे घरचे पुरे परिवार हा व्यवसाय करता। रमजान महिना सुरू असून सुद्धा होळीच्या सणाला हिंदू बांधवांचे जे सण आहे त्यांना माल भेटावा त्या हिशोबाने आम्ही हा माल बनवतोय। आमचा माल बोईसर, पालघर, मुंबई आणि धुळ्याचे आजूबाजूचे जे खेडेपाडे तिथं आमचा माल जातो। यावर्षी 1 टन माल निघतोय आणि मालाची भाव आहे 900 रुपये क्विंटल, 9000 रुपये क्विंटल। हां, मागच्या वर्षापेक्षा यावर्षी 500 रुपयांनी भाव वाढले। मजुरी वाढली आहे, परत कोळशाचे भाव वाढले, त्या हिशोबाने भाव वाढले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 1.5 टन मालाची निर्मिती करण्यात आली असून 9000 क्विंटल आणि 150 रुपये किलो प्रमाणे हार कंगनची विक्री केली जाते। नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद या हार कंगन खरेदीला दिसून येतोय। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।